एक मिनिट बोला. भारतीय जनता पार्टीचे किती तोंडामध्ये देशमुख शीतल माईक चालू करा. त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या खाली घ्या यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचा वाद झालता वाटतं. आणि बाळासाहेब सर्वोदयाचा काही संबंध नव्हता. बाळासाहेब सर्वोदय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं. मग हा बाळासाहेब सर्वोदय आणि बाजीराव सर्वोदय, कारण रेखा सर्वोदय ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती. मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं. मग त्यांनी त्यांच्या घरी शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता, यांनी त्याला घेरता घातला. त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या महाराष्ट्रामध्ये, या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग खाली बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले मध्ये होती. त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता. माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो. हे बघा, किती वर घेतलाय कारभारी ज्ञानेश्वर कारभारी, ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबावात मला सुद्धा मनसेचं सीट हे करा पॅनल आपल्याला या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला. सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता. नंतर ही बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं ना, असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेकांना समाजाने घ्या, हे बोलायला बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेले असता. त्यांनी शंकर शिंदे, शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत, त्यांचे MLC मध्ये नाव आहेत, हे नावं बघा. काय झालं माहिती का? मारहाण झाली. बाजीराव सर्वोदयाला मुक्का मारती लागला. अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वोदय, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणाचा मृत्यू बाळासाहेब पांडुरंग सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे. तो सोलापूरचा अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी केलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे. या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. यांना काही कोणी मारहाण केली. नगरसेविका शालन शंकर शिंदे, बाबू शिंदे, तुझा नवरा, त्याची जे चुकत माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती. बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय का? बिनविरोध सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत. सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव बघा. त्या बाजीराव सर्वोदयांनी नावं सांगितलेले आहेत. विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अंबर शंकर शिंदे. या खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे. काय झालं? बाजीराव पांडुरंग सर्वोदय, बाळासाहेब सर्वोदयचा भाऊ, भावाला हत्तर मारले. नगरसेवकाचे कसे सगळे पोरं खासा आल्यावर माझा भाऊ इथं जिवंत होता. मग त्यांचा नगरसेवक ते मध्ये आला. मोकळं त्याला काय लागलं होतं, मोकळं मध्ये आलं. ते आता मध्ये आल्यावर तिथली ट्रीटमेंट सोडून इकडे त्यांना ट्रीटमेंट करून मग लगेच मॅडमला डोळे मारले आता इथल्या आणि पेशंट मेला म्हणून सांगा म्हणले. विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, शंकर धोंडोबा शिंदे, तानाजी धोंडोबा शिंदे, रोहित राजू, आतिश शंकर शिंदे, अनिल शंकर शिंदे, सागर शंकर शिंदे,
राजकारणाने हे सगळे फायदा इंडियन बायकाला फायदा घेऊन त्याने आमच्या अंगावर आले आणि गपची घेऊन भावाच्या पोटात चाकू घुसले आणि त्यांना कुणाला वार नाही, त्याने आम्हाला वार केले. त्यांनी भांडण का झालं आणि एक भावाचा लहान पोरगा आणि त्यांना पण पैसा लागला मध्ये ऍडमिट आहे. माझ्या भावाला माझा भाऊ वाचला असतं मॅडमांनी संपलं म्हणून सांगितले. माझा भाऊ हे होता सगळा व्हिडिओ आहे बघा माझी माझी मध्ये ट्रीटमेंट केली भावाच्या मध्ये इकडे दाखवा मी ट्रीटमेंट करा म्हणाला. त्या माणसाला का लागलेलं होते, त्या माणसापाशी गेल्यात नगरसेवकपाशी आणि तिकडे चालू डोळे चालू बघा. आता तिकडं सगळेजण इकडेच आहेत. माझ्या भावाला तिकडे एकट्याला सोडलं. माझ्या भावाची ट्रीटमेंट चालू नव्हती. माझा भाऊ तिकडे एकटं नसतं, आमच्या समाजाची लोक तिथं आणि याने ट्रीटमेंट का सुद्धा केलेली आहे बघा. आणि त्या माणसाला त्या नगरसेवकला कास लागलेली आणि सगळेजण नगरसेवक कशी गेले डॉक्टर लोक आणि नगरसेवक आणि परत माझा भाऊ मेला. लगेच नगरसेवकला बाहेर नेले. माझा भाऊ मेला. तुम्हाला देशमुख साहेबाचा फोन आल्यावर सगळे शांत झाले आणि ते मॅडम म्हणली पहिला आम्हाला जिवंत म्हणली. परत ते नगरसेवक असं बाहेर गेलं. इथून लगेच का म्हणली मॅडम ते संपलाय म्हणून सांगितली. नगरसेवकांनी त्या करण्यासाठी नगरसेवक इथं आलं याला टाळली. आम्ही साहेब त्यांना सोडणार नाही. चांगल्या माणसाला काम करते.